नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले ते आणि इकडं माझं अंगण सगळं स्वच्छ झाडून झालं. आज गुराची पण झाडलोट लवकर झाली माझी. आणि इकडं आता मुलांचं उरकून मुलांची प्रॅक्टिस चालू आहे. आज स्पर्धा होती त्यांच्या शाळेत 3 दिवस. तर लिंबू चमचा अशा बरेच काही बेडूक उड्या, पोत्यामध्ये उड्या, तर रनिंग अशा बरेच स्पर्धा चालू आहे त्याच्यामुळं 3 दिवस स्कूलमध्ये स्पर्धा असल्यामुळे घरी प्रॅक्टिस करायला चालू आहे. आणि आता चला बाकीची कामं उरकून घेऊया. आज स्वयंपाक करायला चालू आहे आतमध्ये. आणि इकडं झालंय मुलांचं आवरून काढायची. त्याआधी मुरघासाची कॅरेट आणून भरून इथं ठेवते, मग धार काढून मुरघासाची कॅरेट ठेवायची गुरांना. चला घेऊन जाऊया आता मुरघासाची कॅरेट. तर मुरघास आणून ठेवला आता सगळा. घरात चालू आहे स्वयंपाक आणि इकडं जेवण चालू आहे. काय केलंय रे जेवायला आज? हा, पनीर. कोणाकोणाला आवडते मग? सगळ्यालाच. तर आज पनीरची भाजी चपाती केली. छान झाली घर. आता सकाळच्या 9 वाजले ते आणि आता जेवण करायला बसलो आहेत आम्ही सगळेजण. तर जेवणामध्ये पनीरची भाजी, पनीर आणि मटर त्याची भाजी केली आज आणि चपात्या. चला जेवण करून घेऊया. झाली आता आणि गुरं पान दावून घ्यायला लागली आता लवकरच. पान दावली आणि सावलीला बांधली ती. आणि इथं आज कपडे भिजत घातले ती, आज काय धुतली नाही ती. तर चला आज आता शेळ्यांना गवत आणायला चाललोय माळावर. सकाळ सकाळ जाऊन घेऊन येऊन उरकते सकाळी खुरपायला, त्याच्यामुळं केळीचं खुरपान लावलंय. कपडे आल्यावर धुवायला येतील. तर निघालो आता माळावर. वर्षा आणि आता दोघीजणी गेले त्या पुढं. तर आता आली माळावर केळीच्या रानामध्ये. आणि चला धरूया आता पाती नवीन दुसऱ्या. ह्या 2 अर्ध्या राहिलेल्या नंतर घ्यायच्या. आणि इकडं पातीला सुरुवात करायची दुसऱ्या खुरपायला. भरपूर गवत आहे. चला आता सुरुवात करूया खुरपायला. तर आता दुपारच्या 2 वाजत आले ते आणि इकडं आता पाती लागले ते आमच्या. भरपूर गवत निघले आणि आता चला गवत गोळा करून घ्यायचे. स्वच्छ दिसायला लागले सगळी केळीची बाग. वरच्या कडाला तडपा येते, तडपावर गवत जाईन तेवढं बांधायचं आणि राहिलेलं सगळं एका जागेला गोळा करून ठेवायचं, म्हणजे परत आलं की न्यायला येते. चला गवत गोळा करून घेऊया आता. गवत गोळा करून तडपावर बांधले. आता बांधून घरी जायचं आणि तिकडे खाली 1-2 गोटोडी केली ते. आता 1 गोटोडी ठेवले तसंच. चला आता बांधून जाऊया घरी. 2:30 वाजले ते. शेळ्यांना सगळं गवत पसरून टाकलं आणलेलं तेवढं. आणि आता कपडे धुवायला भरपूर उशीर झालाय, पण आता धुवून टाकते. वाळत्याने ऊन आहे तोपर्यंत. चला तर आता इथं दुपारनं रान स्वच्छ करायचं चालू आहे. ही कारल्याचं रान आहे. सगळं झालं स्वच्छ करून, फक्त असं कुठं कुठं धनुरा राहिलाय. ते धनुरा आता उपटून घ्यायला लागलो आता आम्ही. इकडलं झालेच आहे 4-5 बोध ढिगार घालून ठेवलं ते. चला आता घेऊया आता एवढं काढून. साडेपाच वाजल्या आणि आता बोधावरलं गवत काढून झालं. आता गोळा काय उद्याच्याला करता येईल. आणि आता निघालोय घरी.
जेवणाचा डबा ते दुपारी आणलेला पाणी ते घेऊन जायचंय. जाताना थोडंसं शेणाला गवत घेऊन जायचंय. चला मग जाऊया. काढल्यावर किती स्वच्छ दिसतंय सगळं. The next day. नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले ते आता. आणि आता इथं सगळी मुलं उठली ती आता आंघोळीला. पाणी ठेवलं होतं मामाने. आता आंघोळीला नंबर लावले ते आता. दुसरा पहिला नंबर कोण आहे? हा दुसरा बर चौथा. चला आता स्वयंपाकाला लागूया. भांडी घासून घरात आणली ती आता. आणि किचन वाटा स्वच्छ धुवून घेतलाय. इथं मुलांना मेथीची भाजी करायची आज डब्याला. आणि आपल्याला पातळ भाजी बटाट्याची करायची. तर आता मेथी करून घेते आधी. तर आता मुलांच्या डब्याला मेथीची भाजी फोडणी दिली. मिठाची करायची, मी तिखट नाही करायची. आता मुलांना खायला बरी पडेल. चवीपुरतंच तिखट टाकायचं. मेथीची भाजी करून झाली आता. आणि आता पातळ बटाट्याची भाजी करून घ्यायला लागली. तर आता इथं बटाट्याची भाजी करायला लागली. फोडणी दिली. आपल्याला लागण तसं पाणी घ्यायचं त्यात टाकून. पाणी गरम करून घेतलं होतं. आता टाकते भाजीमध्ये. आता इथं बटाट्याची भाजी शिजोस्तोपर्यंत पीठ मळून घेते. बटाट्याची भाजी शिजली. पीठ मळून झालं. आता चपात्या करून घेते. सकाळच्या 8 वाजले ते नाही. आणि इकडं मुलांचं आवरून झालंय आता सगळं. मुलं बसची वाट बघत थांबली ती. बस येईन आता. स्वयंपाक सगळा झाला आता. किचन वाटा सगळं स्वच्छ आवरून घेतला. आणि भांडी घासून घेतली ती. चला आता जेवण करू. मेथीची भाजी. तर आता या सगळ्यांनी जेवायला. आवरली सगळी आता. आणि निघालो आता माळावर केळी खुरपायला. केळी थोडी राहिली. तर आता आलोय केळीच्या रानामध्ये. काल केळीवर पाणी लावलं होतं. ओली झाली चांगली. आता इकडं भरपूर झालंय. 8 राहिले त्या दोऱ्या आता खुरपायच्या. तेवढ्या 8 दोऱ्या घ्यायच्या. आज काय उद्या काय होतील. मधनच टमाटा लावायचं. टमाट्याचं रोप आणाय गेलेत ह्यानी. आणि चला आता बसूया खुरपायला. खुरपलेली केळी किती स्वच्छ दिसते. आणि इकडं खुरपली नाही ती कशी दिसते बघा. खुरपायला जरा जड जात होतं काल, त्याच्यामुळं पाणी लावलं. आणि आता चला घेऊया खुरपून.
तर आता दुपारच्या 1:30 वाजले ते आणि आमच्या एक एक पाती लागले ते. आणि आता टमाट्याची रोपं पण घेऊन आले ते ह्यानी गाडीवर जाऊन. आता खाली करायला जायचं तिकडं खालच्या तुकड्यामध्ये. आणि इकडं माळावरच्या देवीपासलं पण चांगलं केळी बरोबर चांगलं स्वच्छ करून घेतलं आता. एकदम पाणी मारायचं तर ह्याला सोपं आहे का? पाणी मारायचं तर का सोपं आहे? उगाच पाणी सोडलं. पाण्याच्या लांब आहे का पडत? आली इकडे इथे 2 वाटीला किटून जाय. दोन दुपारच्या 2:30 वाजले आणि आता घरी चाललो आम्ही जेवायला. गवत बांधले गटुडं गाडीवर टाकायचं आणि जेवण करायला जायचं. तर आता जेवण करून आलो माळावर परत. आणि आता ह्यानी दुसरी खेप आणायला चालले आता टमाट्याच्या रोपाची. गाडीवरच जवळच आहे ती नर्सरी त्याच्यामुळं गाडीवरच आणते ते. बांधून कॅरेट दिली आता निघाले तर आता. आणि आम्ही आता खुरपायला बसायला लागलो. तर इथं मगाच्या टमाट्याच्या रोपाबरोबर एक मिरचीचा ट्रे पण आणलाय आपल्याला घरी खाण्यासाठी. तर टमाट्याचं रोप आपलं चांगलं आहे, शाहू क्वालिटी. आणि चला आता जाऊया खुरपायला. तर आता संध्याकाळचे तर आता दुपारनं धरलेल्या पाती भरपूर लांब गेले ते, थोडेच राहिले ते. आणि 6 वाजले ते आता. आणि आता घरी निघायचं. आज काय गवत न्यायचं नाही कारण का आज दिवसभराची 2-3 गटुडी नेली ती घरी, तरी अजून भरपूर गवत आहे. उद्या आपल्याला टमाटर लावायचं म्हणजे गुरांना होतीन एवढं गवत. तर आता वाल फिरवते टमाट्यावरला. एका साईडच्या केळीच्या सरीला पाणी कमी पडले, तिला सोडायचं म्हणजे उद्याच्याला खुरपायला चांगलं येईन उद्या परवा. आज घरी जाता जाता टमाट्याच्या रोपांना पाणी मारायचं आहे. आणि उद्यासाठी पाणी भरून ठेवते. बादल्या आणले त्या खालनं पाणी भरून ठेवायचं म्हणजे उद्या पाणी मारूनच रोपं लावायला येते नाही. त्या रोपं लावताना रोपांना पाणी मारायला पाणी भरून ठेवलंय कारण का आता 12 वाजता पाण्याची लाईट जाणार आहे, त्यामुळं भरून ठेवलं आता पाणी. आणि इकडं पूर्ण दिवस मावळायला लागलाय. लाल असा दिवस मावळायला लागलाय. आज बाहेरचं सगळं आवरून झालं आता माझं. संध्याकाळच्या 7 वाजले ते. आणि आता लागले स्वयंपाकाला. तर धार काढून आणली. आता दूध तापायला ठेवते आधी आणि भाजीची तयारी करते. आज काय भाजी सुचत नाही काय करावी, तर आज बेसन करणार आहे मी, बेसन आणि चपाती. चला आता दूध तापून ठेवते. मस्तपैकी असं चटणीचं बेसन तयार करून झालं आता माझं. सकाळच्या चपात्या भरपूर होत्या त्याच्यामुळं बेसन केलं चपात्या. आणि आता इथं पोहे करायला लागले. सगळ्याला पोहे खाऊ वाटायला लागले त्यामुळं पोहे करायला लागले. तर कांदा मिरची कोथिंबीर चिरून घेतली, पोहे भिजवून घेतले. आता पोहे करून घेते.